कुठे ठेवते कुणास ठाऊक ही मुलगी. छे, कुठे ठेवलाय या पोरीनं. आजी साहेब, आपण 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 काय शोधताय? खंजीर. खंजीर? का? माझा खंजीर आपणास कशाला हवाय? आजी साहेब, तो खंजीर मला आजोबांनी बक्षीस म्हणून दिलाय. तो खंजीर मला तुझ्या उशीखाली ठेवायचाय, म्हणजे तुला रात्री ती वाईट वाईट स्वप्न पडणार नाही. परंतु आजी मी साहेब, सांगते ना, खंजीर दे. कुठे आहे? कुठे ठेवलायस? आजी साहेब, इथेच कुठे ठेवला असेल. मग जा, जाऊन घेऊन ये. जा. आजी साहेब, ठाऊके, आपल्या पिठुरातनं चोर घुसलेत. हं? हो, तात्या गुरु मला सांगत होते की दवंडी दिली जात होती आणि त्यांच्यासाठी फिरंग्यांनी बक्षीस पण ठेवलंय. त्या धूर्त फिरंग्याना पिठूरवासियांची काय चिंता? चोर, लुटारू, खुनी. नाही नाही आजी साहेब, चोरी पिठुरात नाही, कमिशनरीत झालीये. कमिशनरीत झाले. हे तर खूपच चांगलं झालं. अरे देवा, त्या चोराला भरपूर आयुष्य दे. त्या कपटी फिरंग्याना चांगली अद्दल घडली. पण पहा आता, ते फिरंगी येऊन आजोबांना धमकावतील. हा, तेव्हा आता जर आले ना, तर आजोबांना सांगा की त्यांना आता एक कवडी पण देऊ नका. ते तर तुमचं म्हणणं खूप मानतात ना. हो, मी सांगितलं तर ना, बाजीराव नेहमीच ऐकतो. हो ना, तुम्हाला तर ठाऊक आहे ते किती उदार आहेत. ते तर लगेच काढून देऊन टाकतात. मागच्या वेळेस तर ते 1100 घेऊन गेले होते. या खेपेस ते 11,000 घेऊन जातील. अरे, तसं काय नेतील? कुबेराचा खजिना ठेवलाय का इथे? मी आत्ता जाऊन बाजीरावला समजावते. मूर्ख समजतात का ते सगळ्यांना? तोंड वेंगाडत येतात इथे. अशरफिया द्या, गिन्नी द्या. आश्चर्य आहे, कमिशनरीत चोरी झाली. तिथे तर पहाऱ्यावर पहारे असतात. श्रीमंत, सेवकाला हा चोर कोणी साधारण व्यक्ती वाटत नाहीये. श्रीमंत सरकार, तो धूर्त फिरंगी मेन्सन सदैव तुम्हाला त्रास द्यायची नित्य नवनवीन कारण शोधत असतो. मला याचं भय आहे, पूर्वीप्रमाणेच यावेळी देखील तो या घटनेचा आपल्याशी संबंध लावायचा प्रयत्न करेल की काय? नानासाहेब, आपलं आणि माझं मिलन या जन्मी संभव नाहीये. नानासाहेब, नानासाहेब. जी, काय झालंय? कुठे हरवला होता? जी, काही नाही, ते मी पिठूर गावची काही महाराज, श्रीमंतांचा विजय असो. काही पिठूरवासी आपल्या समक्ष निवेदन करू इच्छितात. बोलवा त्यांना. बोला, काय समस्या आहे? महाराज, या खेपेला रामलीलेच्या आयोजनाची इच्छा मनात आहे बघा. आम्ही साकार करू. बोला, काय हवंय आमच्याकडून? बस महाराज, इतकंच करा की पिठूरचा सोहळा पंचक्रोशीमध्ये एकदम गाजला पाहिजे बघा. अवश्य. सखाराम. जी श्रीमंत सरकार. रामलीलेच्या आयोजनाचा संपूर्ण प्रबंध केला जावा. जी.
अरे देवा, हे कुठून आलं? कोणी ठेवलं हे? श्रीमंतांना दाखवावं लागेल. सखाराम, हे काय आहे? श्रीमंत सरकार, ही पेटी कोशागारात ठेवली होती. आमच्या तिजोरीमध्ये होता. हो श्रीमंत सरकार. आणि त्यावर हे काय रंगवलंय? श्रीमंत क्रांतिगुरु. उघडा ते, पाहूया त्यात काय आहे. श्रीमंत सरकार, सुवर्ण मुद्रा आहे. सुवर्ण मुद्रा? हो श्रीमंत सरकार. आणि या पेटीमध्ये क्रांतिगुरूंचा एक संदेश पण आहे. श्रीमंत सरकार, हे धन धूर्त फिरंग्यांचं नाहीये. ती तर पिठूरच्या प्रजेची संपत्ती आहे. म्हणूनच मी याला त्याच्या योग्य स्थानी ठेवलं आहे. यामध्ये आपल्या 100 अशर्फी कमी आहेत, ज्या कुण्या एका निर्धनाला मदत करण्यासाठी बाजूला काढल्या आहेत. क्रांतिगुरु. अद्भुत. मेन्सन सारख्या धूर्त कमिशनरच्या घरातनं हे धन चोरणारा क्रांतिगुरु कोण असू शकतो? अशा चोराला तर शतशत नमन करायची इच्छा होती. पण श्रीमंत सरकार, हे धूर्त फिरंगी जेव्हा तेव्हा काही कारणाशिवाय, काही साक्षी पुराव्यांशिवाय तुम्हाला सतत त्रास देण्यात मग्न असतात. आणि आता त्या मेन्सनला तुम्ही लाच म्हणून दिलेल्या या सुवर्णमुद्रा क्रांतिगुरूंनी आपल्या कोशागारात परत आणून ठेवल्या आहेत, तेव्हा ही गोष्ट मेन्सन पर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. क्षमा असावी महाराज. मंत्र्यांचं आमच्या विषयी काय बी मत असू द्या, पण 23 वर्षापासून तुमचं मीठ खातोया. आणि महाराज, आम्ही हे कसं विसरू की तुम्हीच ईस निरपराध पिठूरकरांना फासावर लटकवण्यापासून वाचवलं. मरून जाऊ पर तुमच्याशी आणि क्रांतिगुरूशी गद्दारी नाही करणार महाराज. चिंता नका करू, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. या सगळ्याच्या सगळ्या सुवर्णमुद्रा पिठूरवासियांना रामलीलेसाठी दिल्या जाव्यात. या वर्षीचं आयोजन भव्य व्हायला हवे. कुठल्याच गोष्टीची कमतरता नको. नक्कीच महाराज. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा, श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा. आमचा विजय नाही, क्रांतिगुरूचा विजय व्हायला हवा. क्रांतिगुरूचा, 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 क्रांतिगुरूचा.
तात्या, श्रीमंत सरकार, तुमच्या मते आमच्या पिठूरमध्ये इतकं अद्भुत साहस करणारा कोण असू शकतो? ते तर ठाऊक नाही श्रीमंत सरकार, परंतु तो जो कोणी आहे त्याच्यात प्रत्येक हिंदुस्थान्यामध्ये धुमसणारी या फिरंग्यांच्या अत्याचारांच्या विरोधात काहीतरी करायची आग धगधगताना दिसतेय. आणि त्याशिवाय श्रीमंत सरकार, आपली माती, आपल्या मातृभूमीवरची भक्ती पण त्याच्यात दिसून येत आहे. हो अण्णासाहेब, तात्यागुरूंचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आम्ही तर फक्त बोलतो, पण तो तर करून दाखवतो. पण एक गोष्ट आमच्या लक्षात येत नाहीये, नक्कीच त्याचा आपल्या महालात एखादा गुप्तहेर असणार. नाहीतर त्याला हे कसं कळलं असतं की आम्ही मेन्शनला मोहरा दिल्या आहेत? नाही बाळा, हे महत्वाचं नाहीये की क्रांतिगुरूला माहिती कशी मिळते. महत्वाचं हे आहे की त्या महान योद्ध्याचं लक्ष किती महान आहे. जर त्याने ठरवलं असतं तर सर्वच्या सर्व सुवर्णमुद्रा त्याने स्वतःपाशी ठेवल्या असत्या, परंतु त्याने असं केलं नाही. त्याने एका निर्धनास सहाय्य करून ही गोष्ट सिद्ध केली आहे की त्याच्या हृदयामध्ये हिंदुस्थानींसाठी जितकं दुःख आहे, फिरंग्यांसाठी तितकीच आग पेटलेली आहे. आम्हाला तुमच्या आत हीच आग धगधगताना पाहायची आहे. आपल्या अण्णांची इच्छा पूर्ण करशील? अवश्य अण्णासाहेब. श्रीमंत सरकार, आम्हालाही याचा शोध घ्यावाच लागेल की क्रांतिगुरू आहे कोण. नाहीतर कुठलं ना कुठलं कारण काढून तो धूर्त फिरंगी मेन्सन या क्रांतिगुरू बरोबर आपला संबंध जोडण्याचा खटाटोप अवश्य करेल. Is this the last balance? Yes, sir. And how much cash is in hand? The same amount, sir. Are you sure? Absolutely, of course. मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही म्हणला की तुमच्या घरून पैसे चोरीला गेले. सर, ऍक्च्युली मिस्टर सर, मॅन्सन, जेंटलमॅन, मिस्टर मॅन्सन, seems to be something wrong here. नो सर, बिलीव्ह मी, त्या पैशाची चोरी झाली. What is this money? सर, इट्स टॅक्स मनी जो फरुखाबाद टेरिटरी मधून कलेक्ट केला होता. त्याची एंट्री अकाउंट रजिस्टर मध्ये का नाही? सर, बाय द टाइम आय गॉट द मनी देयर वॉज नो टाइम. ट्रेजरी बंद झाली होती. आय थॉट द नेक्स्ट डे मी मनी डिपॉझिट करून एंट्री करून टाकेन. बट अनफॉर्च्युनेटली दॅट सेम नाईट रुपये चोरीला गेले. रुपये, मिस्टर मॅन्सन? I heard they were gold coins. नो सर, प्लीज बिलीव्ह मी. मला तुमची कुठलीही सफाई नको आहे. फोर्थ विलियमला तुमच्या बऱ्याच तक्रारी मिळालेल्या आहेत. बऱ्याचशा. यश, ढोलपूरला आपला फ्लॅग जाळला गेला. एका डमी इंग्लिश सोल्जरला हँग करून सिम्बॉलिकली ब्रिटिश एम्पायरच्या सेल्फ रिस्पेक्टवर अटॅक केला गेला. मोर ओव्हर, तुम्ही 20 इंडियन्सना फाशी देणार होता. व्हाय डिड यू लिव्ह देम? सर, इट्स ऑल rumors. वेल, जर ह्या रूमर्स असतील तर ठीक आहे. अदरवाइज यू विल गेट इन सिरियस ट्रबल.
है हक है हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है। जुल्मो सितम की रात में शम्मा है उसके हाथ में। हक यही है हक है हक है हक यही है हक है। गुलामी के अंधेरों को मिटाने चली है सुन, सोए हुए वतन को जगाने चली है सुन। कुसुम, मला विश्वास आहे रात्री ईश्वर स्वतः येऊन तुझ्या त्या सुगडामध्ये पैसे टाकून जातील. आई, बाबा, ताई, लवकर या. काय झालं कुसुम? काय झालं कुसुम? काय पडलं? हे इतके सारे पैसे हे कुठून आले बाळा? बाबा, हे लक्ष्मी मातेने दिलंय. लक्ष्मी मातेने? हो, नक्कीच आई मदतीला धावली. आता आमच्या मुलीचं लग्न आम्ही अगदी धूमधडाक्यात करू. तू जो कोणी आहेस आमच्यासाठी देवच आहेस. हा निर्धन बाप आशीर्वाद देतो तुला. खूप आयुष्य मिळो तुला क्रांतिगुरु, खूप आयुष्य मिळो. अपने ही दिल की आग से तप कर ढली है जब, सूरज हथेलियों पे लिए अब चली है सुन. हक है हक यही है हक है हक है हक यही है हक.